नेपाळमधील आंदोलक पुन्हा आक्रमक, काठमांडूच्या रस्त्यांवर आंदोलकांची गाडी फोडली. नेपाळच्या मंत्र्यांच्या घराबाहेर पैशांची उधळण, मंत्र्यांच्या घरावर हल्ला करत हवेत नोटा उधळल्या. नेपाळमध्ये तुफान राडा, आंदोलकांचा राष्ट्रपतींच्या घरावर ताबा, नेपाळचे कायदामंत्री अजय कुमार चौरसियांचं घरही जाळलं. नेपाळमध्ये झेन झी आक्रमक, तरुणांकडून पोलिसांवर दगडफेक, बंदी हटवल्यानंतरही जाळपोळ सुरूच. संपूर्ण नेपाळमधील काठमांडू शहरामध्ये कर्फ्यू कायम, झेन झीचं आक्रमक आंदोलन सुरूच, आंदोलकांकडून मंत्र्यांच्या घरावर जाळपोळ, संपूर्ण परिस्थितीची ड्रोन दृश्य समोर. नेपाळी पोलिसांनी टाकलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या त्यांच्यावरच परतल्या, आंदोलकांकडे मारा करण्यात आलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या परतवून लावल्या. काठमांडूच्या काही ठिकाणी आजही झेन झीचं आंदोलन, काठमांडू शहरामध्ये काही ठिकाणी तरुणांनी टायर जाळले, तर नेपाळ पोलिसांकडून रूट मार्च. नेपाळमध्ये तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त, आजही स्थानिकांकडून आंदोलन सुरू. पंतप्रधान के.पी. शर्मा ओलींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून नेपाळमध्ये हिंसाचार, नेपाळचे पंतप्रधान दुबईला पळून जाण्याची तयारी. नेपाळी मंत्र्यांकडून घरं रिकामी करायला सुरुवात, काठमांडूमधील मंत्र्यांचं निवासस्थान रिकामं करायला सुरुवात, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंत्री बंगले रिकामे करतात. नेपाळमधील काठमांडू विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. नेपाळी व्हीआयपी गाडीनं आंदोलकांना चिरडलं, आंदोलकांच्या घोळक्यानं घेरल्यानंतर पळ काढण्याचा प्रयत्न. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारविरुद्ध नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं, कालच्या निदर्शनांमध्ये किमान 19 जणांचा मृत्यू आणि 250हून अधिक जण जखमी. नेपाळचे कृषीमंत्री रामनाथ अधिकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला, कालच्या निषेधाबाबत माफी मागत दिला राजीनामा, तर आरोग्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला. नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत 11 मंत्र्यांचा राजीनामा, काल नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत दिले राजीनामे. हिंसक निदर्शनानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरील बंदी उठवली, तरुणांच्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारनं घेतला निर्णय.